हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी जसं मागे तुम्हाला कमिटमेंट केली होती की तुमच्यासाठी मी एक नवीन लेसनविषयी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आता बघा, मराठीचे 1 ते 15 लेसन आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी विस्तारित स्वरूपात दिलेले, तरी तुम्ही सर्वांनी त्याचा नियमित सराव करायचा आहे. रोज तुम्ही 1 तास तरी सराव केला पाहिजे, तेव्हा तुम्हाला एक्झामला याचा पुरेपूर वापर होणार आहे. थँक्यू. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेसन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जे काही नियम तयार करून दिलेले आहेत त्यानुसार आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि जर या चॅनलवर नवीन कोणी आता बघत असाल चॅनल, तर माझ्या या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कम्प्युटरविषयी नवनवीन नॉलेज आणि नवनवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे. तरी कृपया तुम्ही या सर्व लेसनचा रोज नियमित सराव करायचा आहे. आणि तुम्ही जर खरोखर याचा सराव केला तर तुम्हाला खूप चांगला आणि चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, इथे लेसन करताना कुठल्या बोटाने कुठला की तुम्हाला प्रेस करायची आहे याच्याविषयी अगदी हाताच्या आकृतीसह माहिती दिलेली आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित पहिला लेसन असेल तुमचा की मात्रा क पहिली ओलांटी ह, तर तुम्हाला ते कसं करायचं आहे. मात्रा क पहिली ओलांटी ह स्पेस बार, आणि परत इकडे तुम्हाला उजव्या हाताने श य स काना स्पेस बार, असा या केवळ 8 कॅरेक्टरचा सराव तुम्हाला प्रत्येकी 3 दिवस करायचा आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला शब्द टाईप करायचे, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक शब्द तुम्हाला कमीत कमी 5 लाईन तुम्ही टाईप करायचे आहे, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला एखादा शब्द अवघड जात असेल तर तुम्ही अजून त्याचा जास्त प्रमाणात सराव करा. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक दिवशी 1 तास तरी तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मला अजून जो एक मुद्दा इथे हायलाईट करू असं वाटतंय की तुम्हाला परीक्षा देताना किंवा तुम्ही जेव्हा सराव करतात नियमित, तेव्हा तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे बघा, सराव करताना तुम्ही कधीही बॅकस्पेसचा बिलकुल वापर करायचा नाही. एक शब्द 2दा टाईप करायचा नाही आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला शब्द एकदम करेक्ट टाईप करायचे, म्हणजे बरोबर टाईप करायचे आहे, याची तुम्हाला काळजी घ्यायची. आणि चुका खूप कमी करायच्या आहे, आणि हळूहळू तुमचा वेग वाढवायचा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला यानंतर जे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेसन तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. तरी तुम्ही पुढील व्हिडिओ हे नियमित बघावे आणि व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिस करावी, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, हे लक्षात घ्या.